Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Ionic इक्विलिब्रिया अगदी छोटा चॅप्टर आहे. वाटलं पण नव्हतं त्याचे 2 पार्ट्स बनतील, पण आपण त्याला 2 पार्ट्स मध्ये शिकतोय. त्याचं रिझन माहितीये? कारण आपण प्रत्येक फॉर्म्युलाला प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस करून तो फॉर्म्युला आपल्या डोक्यामध्ये फिक्स राहतोय आता. येस ऑर नो? मला चॅट सेक्शन मध्ये नक्की सांगा. विदाउट वेस्टिंग टाइम पार्ट 2 ची सुरुवात आपण करणार आहे बफर्स पासून. पहिला तर क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट आर बफर सोल्युशन्स. मग बफर सोल्युशन्स म्हटलं ना तर सोल्युशन 2 गोष्टींना ऍड करून बनतं ना. तर पहिली गोष्ट ही माहिती पाहिजे की 2 गोष्टी एकमेकांमध्ये ऍड झाल्यानंतरच तो बफर बनणार आहे. पण बफर काय आहे? बफर हे असं सोल्युशन आहे दॅट रेजिस्ट चेंज इन पीएच. सोल्युशन्स दॅट रेजिस्ट चेंज इन पीएच. रेजिस्ट चेंज इन पीएच. बफरचं काहीतरी पीएच असेल, एक सोल्युशन आहे त्याचा काहीतरी पीएच आहे, पण वरून तुम्ही थोडंसं ऍसिड किंवा बेस किंवा पाणी काही टाका, पण तो पीएच बदलत नाही, पीएच अल्टर होत नाही, तेव्हा त्या सोल्युशनला बफर सोल्युशन तुम्ही म्हणू शकता. सो बफर सोल्युशन रेजिस्ट द चेंज इन पीएच. बफर 2 टाईपचे आहेत, ऍसिडिक बफर सोल्युशन आणि बेसिक बफर सोल्युशन. त्याचं एक्झाम्पल कसं बनवायचं आहे त्याच्यावर फोकस करा. सोल्युशन असल्यामुळे ते 2 गोष्टींच्या ऍडिशन पासून बनलेले आहे. सिमिलरली बेसिक बफर सुद्धा 2 गोष्टींच्या ऍडिशन पासून बनलेले आहे. जेव्हा ऍसिडिक बफर म्हणताय तेव्हा पक्का तो वीक ऍसिड पासून स्टार्ट होतो. वीक ऍसिड. मग मला सांगा, बेसिक बफर म्हटलं तर काय घ्यायला पाहिजे आपण? वीक बेस घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करायचंय. काय ऍड करायचंय? सॉल्ट ऍड करायचंय. परत सांगा, काय ऍड करायचंय? सॉल्ट ऍड करायचंय. आणि आपण 4 टाईपचे सॉल्ट बघितलेत मॅम. त्यातला कुठला सॉल्ट ऍड करायचा तर त्याची हिंट सांगते. इथे काय लिहिलेलं आहे? वीक ऍसिड. तर इथे पण काय लिहायचं? वीक ऍसिड. आणि अपोजिट करा. वीकचं अपोजिट काय आहे? स्ट्रॉंग. ऍसिडचं अपोजिट काय आहे? बेस. सिमिलरली तिकडे वीक बेस लिहिला ना तर इथे पण काय लिहायचं? वीक बेस. वीकचं अपोजिट स्ट्रॉंग, बेसचं अपोजिट ऍसिड. सो दिस इज जनरल फॉर्म्युला टू फॉर्म ऍसिडिक अँड बेसिक बफर्स. आता एक्झाम्पल, कोणतंही वीक ऍसिड सांगा मला. वीक ऍसिड मॅम HF आहे. व्हेरी नाईस. आता मला सॉल्ट बनवायचा आहे या वीक ऍसिडचा कुठल्याही स्ट्रॉंग बेस सोबत. तर मनात एखादा स्ट्रॉंग बेस आहे ना, त्याला इथे लिहिते मी खाली NaOH. याच्यापासून सॉल्ट कसं बनवणार आपण? H आणि OH ला रिमूव्ह करून. उरलं काय? NaF. सो H प्लस NaF जर कुठे लिहून आलं असेल तर हा बफर तर तुम्हीच बनवला ना. आता वीक ऍसिड घेतला आणि त्याचा सॉल्ट बनवला स्ट्रॉंग बेस सोबत, तर तो झाला ऍसिडिक बफर. सिमिलर एक्झाम्पल, CH3COOH. ऍसिटिक ऍसिड पण तर वीक ऍसिड आहे आणि जर तुम्ही त्याला NaOH सोबत कंबाईन केलं तर सॉल्ट काय बनणार आहे? CH3COONA. टेक्स्टबुक मध्ये दिलेले हे 2 आहेत ऍसिडिक बफर. आता बेसिक बफरचं एक एक्झाम्पल. वीक बेस म्हटलं तर काय लक्षात ठेवायला सांगितलं मी? अमोनियम हायड्रॉक्साइड. वीक बेस NH4OH. कोणताही स्ट्रॉंग ऍसिड लिहा मनामध्ये. HCl. त्याच्यापासून H आणि OH रिमूव्ह केलं तर काय उरेल रे? NH4Cl. हाच बेसिक बफर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये बघायला भेटेल. आता ऍसिडिक बफरचा जो पीएच आहे तो फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला इथे लिहूया आपण. हँडरसन-हॅसलबाल्च इक्वेशन म्हणतात त्याला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? हँडरसन-हॅसलबाल्च इक्वेशन. टेक्स्टबुक मध्ये वर्ड आहे बघा कसं फाइंड करायचंय. पीएच इज इक्वल्स टू pKa प्लस log to the base 10 concentration of salt upon acid. Concentration of salt upon concentration of acid. सो pH चा फॉर्म्युला आपण याआधी पण केलाय, पण तो ऍसिड साठी होता आणि हा pH चा फॉर्म्युला ऍसिडिक बफर साठी आहे. आता आपल्याला बेसिक बफर साठी pOH फाइंड करायचं असेल तर pOH इज इक्वल्स टू काय लिहिणार आपण? pKb. बघा, pH साठी pK, pOH साठी pKb प्लस log to the base 10 concentration of salt upon concentration of base. बेसिक बफर साठी डिवाइडेड बाय बेस, ऍसिडिक साठी डिवाइडेड बाय ऍसिड. क्वेश्चन सॉल्व्ह करूया याचे. थोडंसं प्रिंटिंग दिसत नसेल तर मी रीड करते तुमच्यासाठी.
अ बफर सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग 0.01 मोलार. पुढचा वर्ड इम्पॉर्टंट असणार आहे. 0.01 मोलार वीक ऍसिड. हे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला? दिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ऍसिड. सो बफर बनवलंय बाय मिक्सिंग वीक ऍसिड ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार अँड 0.05 मोलार सोल्युशन ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. आता ते पुढचं वाचायची गरजच नाहीये ना, कारण तुम्हाला कळालं वीक ऍसिड सोबत जो सॉल्ट असणार आहे तो पक्का कोणाचा आहे? स्ट्रॉंग बेसचा असणार आहे. सो मी फक्त सॉल्ट लिहिणार. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.05 मोलार. जेव्हा वर्ड आता बफर आला तर पक्का तिथे दोन कॉन्सन्ट्रेशन असणार आहेत. एक असेल तुमच्या ऍसिडचं, दुसरं असेल सॉल्टचं. ऍसिड असेल तर हा पक्का क्वेश्चन ऍसिडिक बफरचा आहे आणि तुम्हाला विचारलाय पीएच. ऍसिडिक बफर असल्यामुळे काय विचारलेलं आहे आपल्याला? पीएच. पीएचचा फॉर्म्युला काय लिहिला आत्ताच आपण? हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन pKa प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. नाव टेल मी, तुम्हाला pKa मध्येच तर दिक्कत होती, पण pKa ची व्हॅल्यू तर डायरेक्टली सीईटी देऊन देते ते. के पण नाही, डायरेक्टली pKa दिलाय. समजा तुमचं नशीबच खराब आहे तर ते काय देतील? के देतील. आणि pKa फाइंड करायचा असेल तर p म्हणजेच निगेटिव्ह लॉग ऑफ के, म्हणजे परत तिथे लॉग कॅल्क्युलेशन आले असतील. के दिला असेल, pKa करायचं असेल तर निगेटिव्ह लॉग ऑफ के करायला लागतो. पण आपल्याला तर डायरेक्टली pKa दिलेला आहे 4.74 प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05. वी विल राईट इट ॲज 5 × 10⁻². डिवायडेड बाय ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते? 10⁻². 10⁻² ला 10⁻². कट. अँड आय होप मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला लॉग लर्न पाहिजेत ऍटलीस्ट आपल्या प्राईम नंबरचे. सो लॉग 5 तुम्हाला लर्न पाहिजे होता 0.6989. आपण त्याला 0.7 म्हणून पण तर घेऊ शकतो. सो लॉग 5 किती येणार आहे? 0.7. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 4 ॲज इट इज, 14 कॅरी 1 अँड 5. 5.44 आलेला आहे पीएच. ऑप्शन नंबर सी एक्झॅक्टली मॅच झालेलं आहे. सो लॉग 2 0.3010, लॉग 3 0.4771. 4 चा फाइंड करायला 2 चा स्क्वेअर करा, पण 5 चा फाइंड करायचा असेल तर 0.6989 म्हणजेच 0.7 पार्ट पाहिजे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. A buffer solution is prepared by mixing 0.1 molar ammonia solution. अमोनिया काय आहे? लोन पेर आहे, म्हणजेच बेस आहे. व्हेरी नाईस. सो अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन असं लिहिण्यापेक्षा असं लिहू शकताय, पण तुम्हाला एकदा कळालं की तो बेस आहे तर तुम्ही लिहा ना असं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस किती दिलेलं आहे आपल्याला? 0.25 मोलार. आणि पक्का अमोनिया वीक बेसच असणार आहे, कारण बफर हा वीक बेस पासूनच बनणार आहे. स्ट्रॉंग बेस मी लर्न करून घेतलेत. होता का त्यामध्ये अमोनिया? नव्हता, म्हणजे तो वीक आहे. अँड 0.25 मोलार सोल्युशन ऑफ अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड जिथे तुम्हाला दिसलं तुम्ही असं लिहून घेता NH4Cl. पण हे एखाद्याला आता समजेल ना, अमोनियम क्लोराइड हा सॉल्ट आहे अमोनिया बेस आणि HCl ऍसिडचा. याचाच अर्थ मी असं लिहू शकते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलेलं आहे तुम्हाला 0. किती दिलेलं आहे? 25 मोलार. पहिलं कॉन्सन्ट्रेशन मी चुकून 0.25 लिहिलेलं आहे. पहिलं त्यांनी आपल्याला 0.1 मोलार अमोनिया अँड 0.25 मोलार सॉल्ट दिलेलं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पीकेबी? पीकेबी ची व्हॅल्यू विचारतायत, पण नक्कीच त्यावेळी आपल्याला पीओएच दिलेलं आहे. पीओएच किती दिलेलं आहे आपल्याला? 6. पीओएच देताय तर एकदा कन्फर्म करा की बफर हा बेसिक बफरच आहे का. बेस आणि सॉल्ट घेतलाय म्हणजेच पक्का काय आहे तो? बेसिक बफर आहे. बेसिक बफर असेल तर हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन नुसार पीओएच कसं फाइंड करतो आपण? पीओएच इज इक्वल्स टू पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट
अपॉन बेसचं कॉन्सन्ट्रेशन, कारण बेसिक बफर आहे हा. सो व्हॅल्यूज पुट करा. देअरफॉर पीओएच दिलेला आहे 6, करेक्ट आहे ना, व्हेरी नाईस. पीकेबी ची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे, प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्ट किती दिलेला आहे बघा, 0.25, पण असं लिहायची गरज नाहीये 0.25, डेसिमल शिफ्ट करून लिहा. 25 इंटू 10 रेस टू मायनस 2 डिवायडेड बाय 1.1 येतो, म्हणजे 10 रेस टू मायनस 1, 2 नाही, 10 रेस टू मायनस 1. इथेच सॉल्व्ह करा. 10 रेस टू मायनस 1 वरती जाईल, प्लस 1 होईल, म्हणजेच काय होणार आहे तो पार्ट. देअरफॉर मी पीकेबी ला ऍज इट इज ठेवते आणि एकत्रच सॉल्व्ह करतेय बघा. 6 राईट, मायनस तिकडे प्लस लॉग आहे, इकडे येऊन काय होणार मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 25 इंटू 10 रेस टू, काय असणार आहे रे हा पार्ट वरती जाऊन, प्लस 1, म्हणजेच काय झालं 10 रेस टू मायनस 1. 10 रेस टू मायनस 1 म्हणजेच काय 2.5. 2.5 डायरेक्टली लिहिलं तर चालेल. ओके, पुढे लॉग 2.5 मी इथेच क्लिअर करणार आहे या पार्टला. लॉग 2.5 केलं की नाही आपण एक कॅल्क्युलेशन. हे लॉग 2 ची व्हॅल्यू होती 0.3010 आणि लॉग 3 ची व्हॅल्यू होती 0.4771. लॉग 2 ची व्हॅल्यू होती 0.3010, लॉग 3 ची व्हॅल्यू होती 0.4771 आणि 2.5 चा लॉग मी तुम्हाला इथे लिहून दिलेला. या दोघांच्या मधला लॉग ऑब्झर्व करून ठेवायचा, जो की 0.39 म्हणजेच नियरली इक्वल टू 0.4 येतो. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. म्हणजे 6 मायनस 0.4 करायचे आपल्याला, किती येणार आहे हे 5.6. कुठे ऑप्शन मॅच होतं, एक्झॅक्टली मॅच होतं ऑप्शन नंबर ए. सो तुम्हाला सांगितलेले लॉग लर्न करा, प्राईम नंबर वाले, आणि त्याच्या मधल्या व्हॅल्यूज ना ऑब्झर्व करायचं. डन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज पीएच. अगेन काय विचारले आपल्याला, व्हॉट इज पीएच ऑफ बफर सोल्युशन ऑब्टेन्ड फ्रॉम 0.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. कोणाचं, सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट, सोडियम हा NaOH कडून आलेला आहे, ऍसिटेट म्हणजे ऍसिटिक ऍसिड कडून आलेला आहे. तर पक्का तो काय, सोडियम ऍसिटेट आपला सॉल्ट आहे. सोडियम ऍसिटेट जे लिहिलेलं आहे तो कोण आहे आपला, सॉल्ट आहे. मग एवढं मोठं लिहिण्यापेक्षा तुम्ही एक्झाम मध्ये फक्त काय लिहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट 0.5 मोलार आणि 5 मोलार ऍसिटिक ऍसिड. ऍसिड दिसतच आहे नावात, तर मी काय लिहिते, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 5 मोलार. पीकेए पण दिलेलं आहे 4.7447. ठीक आहे, गिवन व्हॅल्यू आहे, लिहित बसत नाहीये. पीएच अगेन हँडरसन हेसलबार्च इक्वेशन. पीएच इज इक्वल्स टू पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिडिक बफर आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ salt upon concentration of acid. Yes or no? Concentration of salt upon concentration of acid. So बघा, जितक्या वेळ तुम्ही फॉर्म्युला लिहाल ना तितका वेळ तो तुमच्या डोक्यामध्ये फिक्स अटॅच राहणार आहे. नुसतं वाचून गेलं तर हेच कन्फ्युजन होईल की सॉल्ट अपॉन ऍसिड आहे की ऍसिड अपॉन सॉल्ट आहे. आपण लिहिताना वाचतो ना ते, सो वाचल्यावरती ते फिक्स आपल्या डोक्यात पॅच होऊन जातं की पीएच इज इक्वल्स टू पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. चलो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. मग पीएच आपल्याला फाइंड करायचं आहे. पीकेए दिलेलं आहे 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्टची व्हॅल्यू 0.5 म्हणजेच 5 इंटू 10 रेस टू मायनस 1. ऍसिड 5 आहे, 5 ला 5 कट, 10 रेस टू मायनस 1 चा लॉग फक्त काय येणार आहे -1, कारण पॉवर इकडे आली. 4.7447 मायनस 1 म्हणजेच किती लिहिणार आहे आपण याला, 3.7447. कुठे ऑप्शन आहे 3.7, ऑप्शन नंबर बी. सो कॅल्क्युलेशन्स डिफिकल्ट नाहीये, तुम्ही फॉर्म्युला लर्न नाही करत, सो हे डिफिकल्ट जाऊ शकतं. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बफर. जितका पार्ट मी हायलाइट केलाय तो ऍज इट इज एमसीक्यू मध्ये येऊ शकतो. जसे की बफरचं ऍप्लिकेशन आहे, पहिला आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्याचा पीएच मेंटेन ठेवणं. आपण त्याचा पीएच ची रेंज पण बघितलेली आहे, स्लाइटली अल्कलाइन 7.36 to 7.42
आणि याला मेंटेन करण्याचं काम कोण करतं? बायकार्बोनेट बफर, म्हणजेच HCO3 मायनस H2CO3. ठीक आहे. सो याला ऍज इट इज फॉर्म्युला मध्ये लक्षात ठेवा, किंवा कार्बोनेट बायकार्बोनेट बफर सिस्टीम असं सुद्धा याला म्हणतात. H2CO3 अँड HCO3 मायनस. पहिला MCQ. सेकंड, बफरचा ऍप्लिकेशन ऍग्रिकल्चर मध्ये पण आहे, कारण सॉइलचा पीएच पण मेंटेन राहायला पाहिजे. थर्ड, इंडस्ट्रीमध्ये पण आहे. पेपर डाय इंडस्ट्रीज मध्ये पीएच मेंटेन करून रिॲक्शन्स केल्या जातात, प्रोसेस केली जाते. मेडिसिन मध्ये दोन इम्पॉर्टन्स आहेत. पेनिसिलिन प्रिपेअर करताना सोडियम सायट्रेट नावाचा बफर लागतो. पेनिसिलियम म्हटलं तर सोडियम सायट्रेट, पेनिसिलिन म्हटलं तर सोडियम सायट्रेट. आणि सायट्रिक ऍसिड इज ऍडेड टू मिल्क ऑफ मॅग्नेशिया, म्हणजेच काय बनतं? मॅग्नेशियम सायट्रेट इज फॉर्म्ड विच इज ऑल्सो अ बफर. सो सायट्रेट मध्ये दोन आहेत, सोडियम सायट्रेट पण आहे, मॅग्नेशियम सायट्रेट पण आहे. पेनिसिलिन साठी कोण आहे? सोडियम सायट्रेट. अँड मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हटलं तर मॅग्नेशियम सायट्रेट. लर्न राहतं ते मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मॅग्नेशियम सायट्रेट. एनालिटिकल केमिस्ट्री व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ग्रुप 3A चे जे कॅटायन्स आहेत, पिरियॉडिक टेबल मध्ये जो ग्रुप 3A आहेत त्याचे कॅटायन प्रेसिपिटेट करायचे असतील तर पीएच लागतो 8 to 10. विचारतात ग्रुप 3A चे एलिमेंट्स किंवा कॅटायन्स प्रेसिपिटेट करण्यासाठी रिक्वायर्ड पीएच रेंजेस 8 to 10, विच इज मेंटेन्ड युजिंग अमोनियम हायड्रॉक्साइड अमोनियम क्लोराइड बफर. NH4OH प्लस NH4Cl, म्हणजे आपण जो बेसिक बफर बनवलेला तोच आहे का बघा. सो येस, तो ग्रुप 3A चे कॅटायन प्रेसिपिटेट करतो. नेक्स्ट, कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस. हा पार्ट आपण ऑलरेडी बघितलाय. 4 टाईपचे सॉल्ट होते, राईट. पण ते सॉल्ट मी सॉल्ट असून सुद्धा ऍसिडिक, बेसिक का न्यूट्रल नेचरचे आहेत असेही क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. ते कोणत्या बेसिस वरती करतो? तर कोणताही सॉल्ट घ्या, जर सॉल्ट असेल तर पक्का सॉल्ट कोणापासून बनलेला असतो? केटायन असतो त्याच्यामध्ये आणि एनायन असतो त्याच्यामध्ये. आपण त्याला पाण्याच्या प्रेझेन्स मध्ये टाकतो, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये आपण ऍड करतो. तर पाण्यामध्ये पण ऑटो आयोनायझेशन मुळे खूप कमी प्रमाणात H+ आणि OH- आयन्स आहेत. खूप कमी प्रमाणात. व्हेरी 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 वीक आयोनायझेशन आहे. ऍक्च्युअल असं लिहिणं पण चुकीचं आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितीये. सो सॉल्टचा केटायन पाण्याच्या एनायन सोबत रिॲक्ट होतो का, किंवा सॉल्टचा एनायन पाण्याच्या केटायन सोबत रिॲक्ट होतो का, हे बघणं म्हणजे ऍसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रॅलिटी सांगणे. जर ते रिॲक्टच झाले नाहीत तर नो हायड्रोलायसिस, म्हणजे न्यूट्रल राहतं. जसं की आपण स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट म्हटलेलं. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, कट, न्यूट्रलायझेशन. पण जर मी स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस घेतलं तर जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं नेचर बनतं, दॅट इज ऍसिडिक. सो हे कशाच्या बेसिस वरती ट्रिक बनवली आहे? हायड्रोलायसिसच्या बेसिस वरती. कॅटायन्स ऑफ सॉल्ट किंवा कॅटायन अँड एनायन ऑफ सॉल्ट पाण्याच्या कॅटायन अँड एनायन सोबत रिॲक्ट होतो की नाही त्याला हायड्रोलायसिस म्हणतो. होत असेल तर हायड्रोलायसिस होतं आणि होत नसेल तर नो हायड्रोलायसिस. मग कोणामध्ये नो हायड्रोलायसिस टिक करू शकता तुम्ही? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डू नॉट अंडरगो हायड्रोलायसिस. स्ट्रॉंग बेस. तुम्ही न्यूट्रल टिक केलं ना, न्यूट्रल म्हणजेच काय? नो हायड्रोलायसिस. डन. चलो, क्वेश्चन्स कसे येतात त्याच्यावरती फोकस करूयात आता आपण. विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट सोल्युशन इन प्युअर वॉटर हॅज पीएच इक्वल टू 7, म्हणजे कोण न्यूट्रल आहे विचारतं. कोण न्यूट्रल असतं रे? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, कट. पण हा वीक ऍसिड वीक बेस, आठवतंय ना 3 स्टार लावलेले, दोन्ही वीक असतील तर के आणि केबी ची व्हॅल्यू बघायला लागते. म्हणजे मला शॉर्ट मध्ये स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस बघायचं आहे, त्याच्यामध्ये नो हायड्रोलायसिस म्हणजेच कसं राहतात ते? न्यूट्रल, म्हणजेच त्यांचा पीएच कसा असणार आहे? 7. सो चेक करा. अमोनियम नायट्रेट नाही, कारण अमोनियम वीक बेस कडून आलाय. अमोनियम वीक बेस कडून आलेला आहे. KNO3, KOH स्ट्रॉंग बेस, NO3 स्ट्रॉंग ऍसिड. KCN, K स्ट्रॉंग बेस, पण सायनाइड कुणाकडून आलाय? HCl.
आणि आपण पाठ केलेल्यामध्ये HCl नाहीये, त्यामुळे तो वीक आहे. सो आपल्याला दोन्ही स्ट्रॉंग पाहिजे होते. ऑप्शन नंबर सी ला टिक केलं. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. हा क्वेश्चन आपण आधी पण केलेला आहे, मी डायरेक्टली टिक करते. सोडियम ऍसिटेट, लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये झालेला रिपीट क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट पॉइंट आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड मोलार सोल्युबिलिटी. तसं आपण सोल्युबिलिटीला चॅप्टर नंबर 2 सोल्युशन्स या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये बघितलेलं आहे. सांगा मी काय शिकवलेलं. आपण असं लिहिलेलं का रे, सोल्युबिलिटी इज नथिंग बट मोलॅरिटी. करेक्ट आहे की नाही. आणि मोलॅरिटी म्हटलं, मोलॅरिटी आणि मोलॅरिटी म्हटलं तर त्याचं युनिट काय येणार आहे, मोल पर लिटर. सो आपल्याला सोल्युबिलिटी फाइंड करा म्हटलं तर आपल्याला फाइंड करता येते, पण आपल्याला त्याचं रिलेशन फाइंड करायचंय आता विथ KSP. व्हॉट इज KSP? KSP इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट. व्हॉट इज KSP? KSP इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सो सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी मध्ये रिलेशन फाइंड करण्यासाठीचा एक फॉर्म्युला लिहून घ्या. ऍड करा फॉर्म्युला शीट मध्ये. KSP इज इक्वल्स टू 3 स्टार इम्पॉर्टंट, x रेज टू x, y रेज टू y, s रेज टू x प्लस y. आणि तुम्ही असे भरपूर सारे क्वेश्चन्स केले असणार आहेत बोर्ड एक्झाम साठी. तुम्हाला सीईटी साठी कोणत्या रिएक्शन्स करायच्या हे टेक्स्ट बुक मधलं स्क्रीनशॉट आहे. BaSO4 CaF2 Bi2S3 Ca3PO4 ट्वाइस. कसे डिसोसिएट करतायत ते बघून घ्या. कोणता केटायन बनतो, कोणता एनायन बनतो, किती केटायन बनतात, किती एनायन बनतात. तुमच्यासाठी मी यातलं फक्त एक एक्झाम्पल घेतेय, ते म्हणजे Ca3PO4 चा ट्वाइस. Ca3PO4 चा ट्वाइस. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये इक्विलिब्रियम वाल्याच गोष्टी शिकायच्यात. मला कॅल्शियम दिसतोय, मी कॅल्शियम लिहिते. आणि ब्रॅकेट मध्ये दिसतोय म्हणजेच PO4, मला हा ग्रुप दिसतोय. किती दिसत आहेत? कॅल्शियम 3 दिसत आहेत. पहिला कोण दिसतंय ते लिहायचं, मग किती दिसतायत ते लिहायचं, मग क्रॉस मधले चार्जेस. 3 स्टेप मध्ये डिसोसिएशन आहे. कॅल्शियम लिहिलं, PO4 लिहिलं. कॅल्शियम 3 आहेत तर PO4 ग्रुप किती आहेत रे? 2 आहेत. दोघांच्या मध्ये आधी प्लस करा, कॅल्शियम प्लस PO4. कॅल्शियम वर किती चार्ज आहे ते PO4 च्या खाली आहे. किती आहे? 2. PO4 वर किती चार्ज आहे ते कॅल्शियमच्या खाली आहे. किती आहे? 3. पहिल्या याच्यावर प्लस, दुसऱ्यावरती मायनस. रिॲक्शनचं ब्रेकडाऊन केलं तुम्ही. आता मला फाइंड करायचंय याचं KSP आणि S मधलं रिलेशन. KSP इज इक्वल्स टू x रेज टू x. x म्हणजे काय? केटायन किती आहे. सो केटायन किती आहेत? 3 आहेत. 3 रेज टू 3. काय करायचंय मला? 3 रेज टू 3. एनायन किती आहेत? y म्हणजेच काय? एनायन किती आहेत? एनायन आहेत 2 म्हणजेच काय? 2 रेज टू 2. आणि S रेज टू x प्लस y. आणि S काय आहे? सोल्युबिलिटी आहे. x प्लस y म्हणजेच काय येणार आहे ते? 5. याला सॉल्व्ह केलं तर 3 चा क्यूब 27 आहे इंटू 4 108 येतं हे S रेज टू 5. करून बघा तुम्ही, आणि बोर्डला आपण कितीतरी वेळा सॉल्व्ह करतो. मग जेव्हा जेव्हा तुमचा केटायन एनायनचा रेशो 2:3 किंवा 3:2 असेल, 2:3 किंवा 3:2 असेल, तेव्हा KSP-S रिलेशन 108 S⁵ हेच असणार आहे. मग तुम्ही सगळ्यासाठी रिलेशन फाइंड करून ठेवा ना, की बाबा जर कधी BaSO4 चं डिसोसिएशन काय अवघड आहे का रे? Ba प्लस 2 SO4 मायनस 2. नाहीतर यात मॅमचे ट्रिक लावत बसाल. एक Ba एक SO4 चार्जेस, गरज नाहीये, बघून समजतं ते आपल्याला. सो याच्यामध्ये रेशो किती आहे? एक Ba एक SO4. CaF2 मध्ये एक कॅल्शियम 2 फ्लोरीन. Bi2S3 मध्ये Bi 2 आहेत, 3 सल्फर आहेत. सो वेगवेगळ्या रेशिओला KSP आणि S चं रिलेशन हे वेगवेगळं येतं. ते तुम्हाला फाइंड आउट करून लिहावं लागेल. मी डायरेक्टली लिहितेय. 1:1 ला KSP इज इक्वल्स टू S² येतं. 1:2 असेल तर KSP इज इक्वल्स टू 4S³ येतं. आणि 2:3 किंवा 3:2 असेल तर KSP इज इक्वल्स टू 108 S⁵ काय आलेलं आहे? 5. समजतं? CaF2 मध्ये फक्त इथे 1 आणि इथे 2 पुट केलेलं आहे. डन. चल, हा पार्ट आहे मोलार सोल्युबिलिटी.
आणि सॉल्युबिलिटी इन ग्रॅम पर मोल मधलं रिलेशन. जर कधी तुम्हाला सॉल्युबिलिटी ग्रॅम पर मोल मध्ये दिली आहे, ऍक्च्युअल मध्ये कशात असते मोल पर लिटर, पण मी असं म्हणते कधी ग्रॅम पर मोल मध्ये दिली तर टेन्शनची गरज नाहीये, डिवायडेड बाय मोलार मास करायचं फक्त, ते ऑटोमॅटिकली मोल पर लिटर मध्ये जाईल. ठीक आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, तसं न्यूमेरिकल कोणतं नाहीये, मी दाखवते तुम्हाला. क्वेश्चन रीड करूया. फाइंड सॉल्युबिलिटी म्हणजेच एस इन टर्म्स ऑफ मोल पर लिटर. मोल पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी वाला युनिट आहे. सो सॉल्युबिलिटी फाइंड करा. इफ सॉल्युबिलिटी प्रोडक्ट, सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजेच काय, केएसपी दिलेलं आहे आपल्याला. इफ केएसपी फॉर सिल्वर ब्रोमाइड AgBr रेशो काय आहे 1:1. मग केएसपी चे रिलेशन मॅम लर्न आहे आपल्याला. केएसपी इज इक्वल्स टू काय असणार आहे एस स्क्वेअर, मी लिहून दिलेलं आहे एस स्क्वेअर. केएसपी किती दिलेलं आहे पण 6.4 इंटू 10⁻⁻13 आणि एस विचारलेला आहे. फॉर्म्युला आहे आपल्या समोर. देअरफॉर एस किती येणार आहे रे, अंडर रूट ऑफ केएसपी, अंडर रूट ऑफ 6.4 इंटू 10⁻⁻13. तसं बघून पण आन्सर समजतं, पण डेसिमल शिफ्ट करून दाखवते. 64 इंटू 10⁻14 स्क्वेअर रूट करायचे 64 चा. 8 चा 64 असतो ना, सो 8 आला. आणि 10⁻14 चं रूट काय येणार आहे 10⁻7. सॉल्युबिलिटी जी तुम्ही फाइंड करताय ती पक्का मोल पर लिटर मध्ये असते. सो ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सिमिलर फॉर्म्स है. सॉल्युबिलिटी ऑफ A2B3 is 1 into 10⁻³ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. केएसपी ची व्हॅल्यू विचारले. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. केएसपी इज इक्वल्स टू, केएसपी चा कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला लर्न नाही करायचा आहे, तुम्हाला रेशो सोबत फॉर्म्युला लर्न करायचा आहे. A2B3 म्हटलं तर रेशो झाला 2:3. सो 2:3 किंवा 3:2 जरी असेल तर काय येणार आहे तो 108 S⁻⁵. सो 108 ऍज इट इज. एस ची व्हॅल्यू काय आहे इथे 10⁻³ काय येईल 108 इंटू 10⁻15. आता पहिला तर 108 हे डिजिट मला ऑप्शन नंबर ए मध्येच दिसतात, म्हणजेच डेसिमल फक्त शिफ्टिंग झालेलं आहे. 1.08 दिसत असेल तर दोन्ही डेसिमल शिफ्ट झाल्यावर पॉवर मध्ये +2, -15 +2 काय लिहिलं मी -13. ऑप्शन नंबर ए ला टिक करायचं आहे. बघा रेशो पार्ट असेल तर कॅल्क्युलेशन एकदम फास्ट आहे. द सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजेच कोण केएसपी ऑफ कोणाचा CaOH ट्वाइस इज 5.6 इंटू 10⁻⁻6 at 298 Kelvin. Calculate its solubility in मोल पर लिटर. आपला वालाच आहे मोल पर लिटर म्हणजे. सो काही त्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये. लिहा आता रेशो काय, 1 कॅल्शियम 2 हायड्रॉक्साइड 1:2 असेल तर केएसपी इज इक्वल्स टू 4S³ असतो. मला केएसपी ची व्हॅल्यू दिलेली आहे, काय आहे ती 5.6 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 4. मी 4 लाच इकडे आणलं कारण तो दिला आपल्याला S³. देअरफॉर याला सॉल्व्ह करा. 4 1 चा 4 अगेन 4 1 चा 4 4 4 चा 16. थोडंसं डेसिमल शिफ्टिंग आपण केलं किंवा ऍज इट इज ठेवा. 1.4 इंटू 10⁻⁻6 इज इक्वल्स टू S³. तुम्हाला क्यूब नको असेल याचा अर्थ तुम्ही रूट फाइंड करणार. सो S इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 1.4 इंटू 10⁻⁻6. मी का डेसिमल शिफ्ट नाही केला ते बघा. इथे 10⁻⁻6 आहे, मला क्यूब रूट करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे, या 6 ला डिवायडेड बाय 3 करायचं आहे. काय येणार आहे त्याचा आन्सर, फक्त पॉवरचं, फक्त पॉवर हे असं राहील का बघा. अंडर रूट क्यूब रूट ऑफ 1.4 आणि 10⁻⁻6 चा क्यूब रूट करायचं असेल तर याला डिवायडेड बाय काय करतो आपण असं 3. किती येईल हे 2. 10⁻². सो एकदा पॉवर चेक करून घ्या. सो आपण एकदा काय करूयात, पॉवर्स चेक करून घेऊयात. 1.4 चा क्यूब रूट इंटू 10⁻².
तर पॉवर मध्ये सगळीकडे 10⁻²च आहे. आता मला क्यूब रूट करायचा आहे 1.4चा. आपण थोडेसे क्यूब्स बघूया. क्यूब रूट पण नको, आधी क्यूब बघूया. 1चा क्यूब केला तर 1 आणि 2चा क्यूब केला तर 8 येतोय. करेक्ट आहे की नाही? म्हणजे याचाच अर्थ काय रे, 1 आणि 2च्या मध्ये आपला आन्सर आहे. मला 1चा क्यूब रूट विचारला असता तर 1 लिहिलं असतं, 8चा क्यूब रूट विचारलं असतं तर 2 लिहिलं असतं. आणि मला इथे ते म्हणतात 4. कट करते मी डायरेक्टली. हे तर बघून समजतंय की 1.4चा जो काही क्यूब रूट असेल तो 1 आणि 2च्या मध्ये असणार आहे. याला कट करते. आता 1 आणि 2च्या मध्ये जवळ जवळ असणारे दोन ऑप्शन आहेत, 1.4 आणि 1.12. थोडस काय करा, टाइम लागू दे. 1.4 इंटू 1.4 इंटू 1.4 केल्यावर 1.4 येईल का? नाही येणार आहे ना. म्हणजे एकच ऑप्शन उरला आता, 1.12. सो केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला क्यूब रूट वाली सिस्टीम असेल तर एलिमिनेशन ऑफ ऑप्शन मेथडनी तुम्हाला आन्सरकडे जायचंय. नेक्स्ट क्वेश्चन. चलो, व्हॉट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ PbCl2? सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजेच काय विचारतायत? KSP. कोणासाठी? PbCl2. रेशो काय आहे? 1:2. सो KSP चं रिलेशन काय असणार आहे? व्हेरी नाईस. झालं का लर्न? पेज वरती लिहा, बघा, लर्न करा. 4s3. आपल्याला विचारलं तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ PbCl2 इज दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 3.2 इंटू 10⁻⁻5. दॅट इज इक्वल्स टू 4 इंटू, पक्का सोल्युबिलिटी विचारलेली असणार आहे. सो इंटू s3. या 4 ला आपण इकडे घेतलं तर 3.2 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय 4. दॅट इज इक्वल्स टू s3. देअरफॉर s विचारलाय तर अंडर रूट करायला पाहिजे आपल्याला. अंडर रूटचे पण क्वेश्चन्स घेतलेले आहेत आपण. अंडर रूट कोणाला घ्यायचं आहे तर त्याला सॉल्व्ह करून, बरं ठीक आहे, लिहा इकडे 3.2 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय 4. तो काय आहे रे? 4/8चा. ठीक आहे, 0.8 लिहायला पाहिजे मला. सो 0.8 इंटू 10⁻⁻5. डेसिमल थोडासा शिफ्ट करते मी, रूटला थोडस स्मॉल ड्रॉ करूया. चला, सो अंडर रूट काय उरलं? क्यूब रूट आहे हा. कोणाचा? 8 इंटू 10⁻⁻6. काय येणार आहे? 2 इंटू 10⁻⁻2. ऑप्शन नंबर क्लिअर. बी ला टिक करा. नेक्स्ट पार्ट यूज युअर ब्रेन पॉवर. टेक्स्टबुक मध्ये अंडरलाईन करायचं आहे. व्हॉट इज रिलेशन बिटवीन मोलार सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट? आता आपल्याला टाइम लागणार आहे का? सॉल्ट दिलेला आहे Ag2CrO4. पहिला तर हे क्लिक झालं पाहिजे तुम्हाला की CrO4 हा ग्रुप आहे, भले त्यांनी तिथे ब्रॅकेट लिहिलेलं नसेल तरी सुद्धा. सो Ag किती आहे? 2 आहे. CrO4 ग्रुप किती आहे? 1 आहे. 2:1 किंवा 1:2 असेल तर KSP काय असतो? 4s3. नेक्स्ट CA3PO4 ट्वाइस 3:2 आहे. 108s5. 1:3 आहे. सो याला तुम्हाला फाइंड करावं लागेल, कारण आतापर्यंत आपण 1:3 वाला कुठलाही पार्ट केलेला नाहीये. करेक्ट आहे ना? येस, 1:3 रेशो. सो कसं फाइंड करणार मॅम? अरे फॉर्म्युला पण दिलाय मी तुम्हाला, नुसतंच पार्ट करा असं म्हटलेलं नाहीये. x⁻⁴, y⁻⁴, s⁻x+y हा त्याचा फॉर्म्युला आहे. चला, जर एखादा स्टुडंट विसरलाच की काय रेशो आहे तर हे फाइंड करू शकताय फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये. केटायन किती आहे? 1. सो 1:1 1च. एनायन किती आहे? 3. 3:3 27. इथे गोलमाल करू नका. 27 आणि s⁻3+1 काय येणार आहे? 4. सो 1 नाही लिहिलं तरी पण चालेल. 27 s⁻4 ला आपल्याला टिक करावं लागेल. देन कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन. नो न्यूमेरिकल. सीईटी मध्ये फक्त कंडिशन विचारतील. जर IP म्हणजेच आयनिक प्रोडक्ट इज इक्वल्स टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट असेल तर सोल्युशन इज सॅच्युरेटेड. लर्न करा बाळांनो हा पार्ट. आज ती वेळ नाहीये की तुम्हाला आयनिक प्रोडक्ट अँड KSP मधला डिफरन्स सांगू शकेल. सो आयोनिक प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट इक्वल असतील तर सॅच्युरेटेड. इक्वल असतील तर सॅच्युरेटेड. पण आयोनिक प्रोडक्ट ग्रेटर दॅन KSP झाला तर सुपर सॅच्युरेटेड म्हणजेच प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस.
हा बी पार्टच फक्त लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन KSP. सगळं लर्न करत बसायचं नाही. आयनिक प्रोडक्ट ग्रेटर झाला आपल्या KSP पेक्षा तर प्रेसिपिटेशन होतं. मग प्रेसिपिटेशन कोणामध्ये होतं? पक्का सुपर सॅच्युरेटेड मध्ये. इक्वल असतील तर सॅच्युरेटेड. IP मोठा झाला तर सुपर सॅच्युरेटेड. लास्ट कंडिशन लक्षात राहते. मग IP लहान झाला देन KSP तर काय असणार आहे? अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. लर्न कोणतं करा? बी पार्ट. IP इज ग्रेटर दॅन KSP. आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन KSP. प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस. लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर कॉमन आयन इफेक्ट. आतापर्यंत न्यूमेरिकल आलेलं नाहीये पण डायरेक्टली लॉ विचारू शकतात, त्यामुळे आपण डायरेक्टली फक्त कॉमन आयन इफेक्ट काय आहे ते बघतोय. अ कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट द आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. कोणताही वीक इलेक्ट्रोलाइट घ्या. ऍसिटिक ऍसिड चॅप्टरची सुरुवात जिथून केली तिथेच एंड करतीये. ऍसिटिक ऍसिड पासूनच सुरुवात केलेली. बघा नोटबुकचं पेज. सो CH3COO मायनस ऍक्वियस आणि H+ अशामध्ये तो ब्रेक झालेला. आणि बऱ्याच वेळ असंही सांगितलं की पहिला कॅटायन आणि नंतर ऍनायन लिहायची पद्धत असते, पण हा ऍसिटेट जो ग्रुप आहे तो आपला ऑर्गॅनिक मधून येतो आणि शक्यतो जेव्हा ऑर्गॅनिकचा पार्ट काय अटॅच्ड असेल तर थोडीशी फेराफेरी होऊन जाते. हा आहे वीक इलेक्ट्रोलाइट. हा ऑलरेडी वीक आयनायझेशन करतो, पार्शियल आयनायझेशन करतो. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये एखादा असा सबस्टन्स ऍड केला की जो स्वतः स्ट्रॉंग आहे पण त्याच्याकडे कॉमन आयन आहे. बघा CH3CH3COONA. हा सबस्टन्स मी त्याच बीकर मध्ये ऍड केला. माझ्या बीकर मध्ये होता ऍसिटिक ऍसिड ज्याचं वीकली आयोनायझेशन चाललेलं. मी त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग सॉल्ट ऍड केला आहे की नाही. हा स्ट्रॉंग सॉल्ट का? कारण दिस इज द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस NaOH आणि वीक ऍसिड. एक जरी स्ट्रॉंग असेल दोघांपैकी, हे मी सांगायचं विसरलेले, ते 4 सॉल्ट आहेत ना, त्या 4 सॉल्ट पैकी एक जरी कोण स्ट्रॉंग असेल तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो. एक जरी कोण स्ट्रॉंग असेल तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो. मी चॅप्टरच्या एंडला तिकडे नेऊन दाखवते. सो NaOH हा स्ट्रॉंग बेस कडून आलेला आहे, तर मी हा पूर्ण इलेक्ट्रोलाइटला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणू शकते. आणि त्याचं ब्रेकिंग कसं होईल? CH3CO मायनस अँड Na+, बट कम्प्लीट. याचा अर्थ CH3CO मायनसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे प्रोडक्ट साईडला ते जास्त झालंय का? बघा इथे पण आहे पण तिथे कमी प्रमाणात होतं, पण आता कम्प्लीट आयनायझेशनने कॉन्सन्ट्रेशन वाढलं. तर अकॉर्डिंग टू लीच ॲट लियर प्रिन्सिपल रिॲक्शन ड्राइव्स फ्रॉम मोर मोल्स टू लेस मोल. इकडे जास्त मोल्स आहेत ना, आता रिॲक्शन कुठे जायला लागेल? बॅकवर्ड. पण ही रिॲक्शन बॅकवर्ड जाऊच शकत नाही कारण ही युनिडायरेक्शनल आहे. मग बॅकवर्ड जाणार कोणती? ही रिॲक्शन. म्हणजेच ऍसिटिक ऍसिडचं आयोनायझेशन आधीच वीक होतं, पण तुम्ही त्याच्यामध्ये असा एक कॉमन आयन कंटेनिंग ग्रुप टाकला. दिसतोय का कॉमन आयन? कॉमन आयन कंटेनिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकल्यावर अजून त्याचं आयोनायझेशन सप्रेस झालं. आधीच कमी होत होता आणि आता आणि बॅकवर्डला चालला. म्हणजेच कॉमन आयनमुळे वीक इलेक्ट्रोलाइटच्या आयोनायझेशन सप्रेशन होतं. समजलं? रीड करूया. कॉमन आयन इफेक्ट स्टेट दॅट आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. त्याच्या प्रेझेन्स मध्ये कोणी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आला तर त्याचं आयोनायझेशन अजून सप्रेस होतं. प्रोव्हाइडेड द कंडिशन त्याच्यामध्ये काय पाहिजे? ऍटलिस्ट 1 कॉमन आयन, जो मी CH3COO मायनस घेतलेला आहे. क्लिअर आहे हा पार्ट? फक्त स्टेटमेंट बेसिस वरती क्वेश्चन येऊ शकतो किंवा असं काहीतरी लिहितील आणि म्हणतील इफेक्ट काय आहे. इट इज कॉमन आयन इफेक्ट. एक पार्ट दाखवते, तो सॉल्ट वाला पार्ट क्लिअर करून देते. या पेज वरती 4 टाइपचे सॉल्ट आपण बघितलेले. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस म्हणजे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. एक जरी कोण स्ट्रॉंग असेल तर तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड आहे तर तो काय असणार आहे? पूर्ण सॉल्ट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. जर एखादा सॉल्ट वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनलाय, पण स्ट्रॉंग बेस असल्यामुळे पूर्ण सॉल्ट जो आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट झाला. सो हे 3
साठी तुम्ही ॲरो जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा सिंगल डायरेक्शन मध्ये ॲरो ड्रॉ करायचा आहे आणि दोन्ही वीक आहेत म्हणून हा एकच काय झाला वीक इलेक्ट्रोलाइट आणि या चॅप्टर मध्ये आपण ह्या वीक इलेक्ट्रोलाइट्सला डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो दॅट्स ऑल फॉर द चॅप्टर. आयनिक इक्विलिब्रियम आपण कम्प्लीट केलेलं आहे भरपूर साऱ्या एक्झाम्पल सोबत. बफरच्या एक्झाम्पल्स वरती फोकस करा. हँडरसन हॅसलबाच इक्वेशन, केएसपी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरचे पण क्वेश्चन्स करा. या व्यतिरिक्त आपला जो लास्ट पार्ट आहे ज्यालाच आपण काय म्हणतो प्रेसिपिटेशन कंडिशन्स किंवा कॉमन आयन इफेक्ट, याच्यावरती याआधी काही क्वेश्चन आलेला नाहीये ना PYQ 2023 मध्ये दिसतो. सो तुम्ही कम्प्लिटली त्याच्या थेरॉटिकल पार्ट वरती फोकस करा. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.